नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, मागचा एक व्हिडिओ आपण हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचा बघितलेला आहे आणि दिग्विजय भोसले सरांनी मोमोज कसे तयार होतात याची सगळी रेसिपी, त्याचबरोबर हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्सची माहिती सांगितलेली आहे। आणि दिग्विजय भोसले सरांना मी आणखीन एक विनंती केली, ती म्हणजे पास्त्याची रेसिपीसुद्धा दाखवा आणि त्याचबरोबर त्याचे सॉसेस कसे तयार होतात। तर त्यांनी पेने पास्ता करून दाखवलेला आहे, पूर्ण रेसिपी सांगितलेली आहे। ही सगळी रेसिपी आता आपण बघणार आहोत। चला मग सुरुवात करूया। नमस्कार, मी शेफ दिग्विजय भोसले, कॉन्टिनेंटल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचा मॅनेजिंग डिरेक्टर। आज तुमचं स्वागत करतोय चैतन्य फूड ब्लॉग्स खा की खा। आज आपण बघतोय तो आहे पेने पास्ता इन मशरूम सॉस। तर त्यासाठी लागणार सर्वात पहिली कृती आपण बघतो। इथे मी टोमॅटो ठेवले ब्लांच करायला। हे साधारण उकळत्या पाण्यात एक 40 ते 50 सेकंड टोमॅटो टाकायचे। त्याची स्किन निघायला लागली की समजायचं हे ब्लांच झालेले आहे। त्यानंतर हे काढून घ्यायचं आणि हे रफली चॉप करून घ्यायचं। त्यासाठी लागणारं आपलं साहित्य आहे ऑलिव्ह ऑइल, चॉप्ड ऑनियन, चॉप्ड गार्लिक, मशरूम डाइस केलेले, सॉल्ट, ब्लॅक पेपर पावडर, टोमॅटो प्युरी, चिली फ्लेक्स, क्रीम, फ्रेश क्रीम आहे ही, आणि पेने पास्ता हा बॉईल केलेला आहे। बॉईल करताना साधारण पाणी उकळ की थोडं अर्धा चमच मीठ टाकायचं आणि बरोबर 7 मिनटं हे बॉईल करायचं। हा डरम व्हीटचा पेने पास्ता आहे। रेग्युलर जे पास्ता येतात हे ना 3 ते 4 मिनटं शिजवली की ते शिजतात। हा डरम व्हीट जो ओरिजिनल इटालियन पास्ता आहे तो पास्ता आहे हा। याला बरोबर एक्झॅक्टली 7 मिनटं लागतात। तुम्हाला कुठल्याही चांगल्या ग्रोसरी स्टोर्समध्ये भेटून जाईल। ओके, आम्ही प्रत्येक वेळी रेसिपीज करत राहत असतो आणि जे काही अपडेट्स असतात ते आम्हाला आमच्या असोसिएशन करून मिळत असतात। त्या पद्धतीनं आम्ही स्वतःही पहिला शिकून घेतो आणि त्याला आपण कायम चालू असते आमची प्रॅक्टिस। ओके, हे आता आपलं टोमॅटो मी 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल टाकतो, गार्लिक, ब्लांच केलेला टोमॅटो, टोमॅटो फ्लेवरचं करतोय आपण। हां, टोमॅटो सॉसमध्ये करतोय पेने पास्ता। पास्त्याचं कसं आहे, वेगवेगळ्या शेप जसा आहे त्या शेपच्या पद्धतीने त्या पास्त्यांना नाव दिलं असतं। हां, हा पेनी नावाचा आहे पास्ता। आता एखाद्याला विद्यार्थ्याला कोर्स करून स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल तर कशा पद्धतीने आपलं इन्स्टिट्यूट मदत करतो त्याला? आता जे का बेसिक त्याचं बजेटिंग बघितलं जातं, थोडं मीठ टाकतो यात जेणेकरून थोडं प्रोसेस फास्ट होईल। बेसिकली त्याचे बजेट बघितलं जातं। पहिला आम्ही मिनिमम 1-2 वर्ष जॉब करावं असं सजेशन देतो। कारण का बिझनेस जरी करायचा असेल तर तुम्ही शिकला की तुम्हाला त्यातले इन आणि आउट्स कळतात। त्यावेळी तुमची डिपेंडन्सी दुसऱ्यावरती कमी होते आणि तुम्ही स्वतःचा बिझनेस असल्यामुळे हलगर्जीपणा म्हणा किंवा जे कॉस्ट कटिंग आहे, महत्त्वाचं जे आहे किचनसाठी कॉस्ट कटिंग, त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने तुम्ही भर देऊ शकता। येस, भांडी धुण्यापासून ते कस्टमरला सर्व्हिस देण्यापर्यंत हे आपण इथे शिकवतो। आता ह्यात मी काय करतो, टोमॅटो प्युरी ॲड करतो, साधारण 1-2 चमचे। आता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे, आपण ह्यात मिक्सरमध्ये काढून घेऊ।
आता मी काय करतो आहे, ह्यात बेझिल लिव्स टाकतो आहे. काय होतं हे ना, हे चवीसाठी टाकलं जातं. समजा तुम्हाला बेझिल लिव्स मार्केटमध्ये नाही मिळाल्या तर आपल्या घरी किंवा अंगणात तुळशीचं पान असतं, ओके, ते तुळशीची पानं टाकली तरी एक 4-5 फ्लेवर मॅच करायला हेल्प करतं. ते सेम असते. हां, सेम तुळशीच्या फ्लेवरचं पान कुठं अवेलेबल मिळते? तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळेल. आता आपण ह्याची प्युरी करून घेऊ. प्युरी करताना एक लक्षात ठेवायचं आपल्याला की खूप बारीक प्युरी करायची नाही आहे, थोडी जाडसर टोमॅटोची प्युरी लागली पाहिजे. हा आपला टोमॅटो सॉस रेडी आहे. हा सॉस तुम्ही पिझ्झाच्या टॉपिंगवरती सुद्धा यूज करू शकता. टेबलस्पून ऑफ ऑइल, लेस दॅन हाफ टीस्पूनपेक्षा गार्लिक, टेबलस्पूनभर ऑनियन. आता ॲडमिशन किती झाल्यात आणि अजून किती दिवस ती प्रोसेस चालू राहणार आहे? आता आपले जवळपास ॲडमिशन फुल होत आलेलं आहे. लिमिटेड सीट्स आहेत आपल्या आणि 15 जुलैला आपलं कॉलेज चालू होतं. 15 जुलैला. मग जर ॲडमिशन आणखी येत असतील तर एखादी म्हणजे बॅच वाढवू शकतो आपण? हो, जर ॲडमिशन वाढले तर नक्कीच आपण बॅच वाढवू. म्हणजे आता येणाऱ्या विद्यार्थ्यांना पण मिळू शकतं ॲडमिशन. आता आपला ऑनियन सॉफ्ट व्हायला चालू होतं आहे. आता मी इथे ॲड करतो मशरूम. याला काय शिजवत नाही का? काय केले आधी प्रोसेस केले मशरूमवर? नाही, हा ॲक्च्युली टिंड मशरूम आहे. तुम्ही फ्रेश मशरूमसुद्धा वापरू शकता. डायरेक्ट कट करायचं आणि पॅनमध्ये टाकायचं. फारसा वेळ लागत नाही ह्याला कुक व्हायला. लसूण अशासाठी टाकायचं, लसणाचं आणि गार्लिकचा एकमेकाला फ्लेवरला मॅच करतात, ते अकंपनीमेंट करतात. ती चांगली जोडी आहे त्यांची असं म्हणू शकतो आपण. बऱ्याच भाज्यांमध्ये वापरले. हो, आलं लसूण पेस्ट. फक्त कोणती इटालियन करताना जिंजरचा उपयोग फार कमी असतो, लसूण असतो. ओके, तर हे आपलं ऑनियन सॉफ्ट झालेलं आहे, मशरूमही कुक झालेलं आहे. त्यात आपण ॲड करू हा टोमॅटो सॉस. आता यात आपण आपली सीझनिंग्स टाकून घेऊयात. पेपर पावडर, चिली फ्लेक्स, सॉल्ट चवीनुसार, आणि क्रीम. थोडं पाणी पण ॲड करतो आपण. पाणी सॉसमध्ये याला फोल्ड करून घेऊयात. किती वेळ ठेवायचं आहे आता? हे साधारण 1-1.5 मिनटं सॉसमध्ये थोडं कुक करून घ्यायचं. हे कुक होत असताना मी तुम्हाला गार्लिक ब्रेडची रेसिपी दाखवतो, जी ह्याच्यावर जातो ब्रेड. बटर नाईफ, हा बगेट ब्रेड आहे. सांगा. हा बगेट ब्रेड आहे. ओके, ह्याला आपण गार्लिक बटर लावून टोस्ट करतो. हे पास्तासोबत देण्याचं कारण असं आहे की पास्ता
ज्या सॉसमध्ये जातो, सॉस भरपूर असतो आणि तो प्लेटमध्ये राहतो. त्यानंतर हा ब्रेड तुम्ही त्या सॉसमध्ये डिप करून खाऊ शकता. ते बटर आहे, त्यामध्ये आपण भरपूर असा चॉप्ड गार्लिक ॲड करतो आहे आणि हे एकजीव करून घ्यायचा. लोफवरती स्प्रेड करून घेतो आहे आणि ह्याला टोस्ट करून घेणार आहोत. याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पार्मेसन चीज. थोडं सॉल्टी असतं. पार्मेसन चीज काय स्पेशल आहे? थोडं सॉल्टी आहे. हे इटालियन चीज आहे, स्पेशली पास्तासाठी यूज केलं जातं. थोडं टाकायचं काय बोलणं. आता आपली जी दुसरी रेसिपी आहे ती आहे मॅक्रोनी इन स्पायसी क्रीमी मशरूम सॉस. त्यासाठी आपण सर्वप्रथम गॅस चालू करून घेतो आहे. क्विक अशी होणारी रेसिपी आहे. सगळं साहित्य तयार असेल तर हार्डली 1-3 मिनटे तुम्हाला लागतील. हो. आता आपण ह्यात ॲड करतो आहे 1 टेबलस्पून ऑफ ऑलिव्ह ऑइल. गार्लिक, 1 टेबलस्पून अनियन, बऱ्याच वेळा जे इन्स्टिट्यूटला विद्यार्थी येतात तेव्हा त्यांच्या पालकांच्या मनामध्ये भरपूर शंका असतात या कोर्सविषयी किंवा या करिअरविषयी, तर त्यांच्याबद्दल कसं सांगता तुम्ही, समजावून कसं? ओके. आता बराच वेळा काय होतं की ज्यावेळी एखादा विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट करायचं असं ठरवतो तर सर्वात पहिला पालकांच्या मनात की बाबा तो आचारीचं काम करणार किंवा वेटरचं काम करणार. तर ॲक्च्युली आता तो कॉन्सेप्ट राहिला नाही आहे. आता तुम्ही हे प्रोफेशन तुम्हाला एवढं काही मिळवून देतं, लक्झरी असेल, लाईफस्टाईल असेल, चांगला पेमेंट, ॲब्रॉडला शिकण्याची किंवा राहण्याची, जॉब मिळवण्याची संधी चांगली. पेमेंट असते. आता जरी बेसिकली गेला तुम्ही इंडियामध्ये जर काम करायला गेला तरी सर्वसाधारण तुम्हाला एक 20,000 ते 25,000 रुपये पेमेंट बेसिकला मिळतं. म्हणजे स्टार्ट असं नाही, पण एक चांगल्या लेवलवरती. जेव्हा तुम्ही एक्झिक्युटिव्ह लेवलला जाता तर ते तुम्हाला लाखात तुम्ही पेमेंट करू शकता. तर माझा विद्यार्थ्यांना कायम सांगणं असतं की तुम्ही इंडियामध्ये पहिले 2 वर्ष काम करा, एक्सपिरियन्स घ्या 2 वर्ष, आणि त्याच्यानंतर तुम्ही ॲब्रॉडला जाऊन चांगल्या पद्धतीनं तुम्ही पेमेंट कमवू शकता. त्यांच्या फॅसिलिटी काय काय असतात? तर तुम्हाला अकोमोडेशन मिळतं फ्री, ट्रान्सपोर्ट आहे, डिपेंड कंपनी टू कंपनी अँड कंट्री टू कंट्री चांगलं. आता तुम्ही क्रूज लाईनवरती गेला तर पूर्ण जग फिरू शकता विदाऊट काही पैसे खर्च करता. तुम्ही क्रूज लाईनवरती जॉब मिळाला आणि तुम्हाला चांगलं बेसिकली नाही म्हटला तर $1,000 तुम्हाला पेमेंट असतं. 70-80 हजार तुम्हाला बेसिक मिळतात आणि त्यानंतर तुम्हाला ओव्हर टाईम वगैरे जे असतील ते ओव्हर टाईम मिळतात. म्हणजे तुम्ही 2 वर्ष इथे काम करून शिपवरती गेला किंवा फ्लाईट किचन्सना गेला किंवा ॲब्रॉडला लँडवरती काम केलं, तुम्हाला नाही म्हटलं तर बेसिकली 1-1.25 लाख रुपयेचं पॅकेज भेटून जातं. आता मशरूम चांगलं सॉते झालेलं आहे. ह्यामध्ये थोडं चिली फ्लेक्स ॲड करतो, फ्रेश क्रीम, चीज,
सॉल्ट, पास्ता, हलकासा स्टॉक ॲड करू शकतो आपण. हलकंसं क्रीम परत ॲड करतो. आता आपला पास्ता रेडी आहे. याला ही गार्लिक ब्रेड, चीज ग्रेट करतो आपण. व पार्मेसन चीज स्प्रिंकल करतो, गार्निश करतो. ओके, तर अशा पद्धतीनं आपण आज दोन्ही रेसिपीज बघितलेल्या आहेत. असंच चांगलं ॲज अ शेफ म्हणून किंवा ॲज अ हॉटेलियर म्हणून तुम्हाला करिअर करायचं असेल तर आपल्या इकडे डिग्री आणि डिप्लोमा या दोन्ही कोर्सची सोय आहे. डिग्रीसाठी मिनिमम 12th लागते, डिप्लोमासाठी तुम्ही 10th लागते. दोन्हीच्या फीज आहेत हे 65,000 रुपये आहेत. डिग्रीचे 65 3 वर्षाचे 65,000 त्याची फीज आहे. यामध्ये आपण युनिफॉर्म प्रोव्हाइड करतो, टेक्स्टबुक्स, नोटबुक्स आणि जो काही प्रॅक्टिकलला इन्ग्रेडियंट्स लागतात हे सर्व त्यात समाविष्ट आहे. हे झाल्यानंतर कोर्स केल्यानंतर येथे जॉब प्लेसमेंटची वेळ. तर आपण मुलांना IT साठी ऑल ओव्हर इंडिया प्लेस करू शकतो किंवा आपल्याकडे मॉरिशियस, मालदीव्स आणि युरोपियन कंट्रीजचे बरेच ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तिथं तुम्ही 6 मंथ्स इंडस्ट्रियल ट्रेनिंग करू शकता. ऑरेल्स इंडियामध्ये तुम्ही करू शकता किंवा 3 वर्षाचा कोर्स केला त्यानंतर 1-2 वर्ष तुम्ही जॉब केला किंवा डिप्लोमा करून 2 वर्ष जॉब केला तर ॲब्रॉडला प्लेसमेंट करून द्यायची जबाबदारीसुद्धा आम्ही घेतो. त्यामुळे चांगला आणि उज्ज्वल करिअरसाठी नक्की तुम्ही एकदा इन्स्टिट्यूटला येऊन भेट देऊन जावा. जी काय माहिती आहे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये इथे सांगलीच आहे. सिद्धिविनायक हार्ट हॉस्पिटल शेजारी शास्त्रीनगर इथे यायचं आहे. आम्हाला संपर्क करण्यासाठी नंबर आहे 9890234554. या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि डिटेल्स घेऊ शकता. तर माझ्यासमोर आता आलेला आहे पास्ता आणि सरांनी अगदी मस्तपैकी पास्ता तयार करून दाखवलेला आहे. बऱ्याच वेळा पास्ता आपण बाहेर ट्राय करत असतो, पण हा एक स्पेशली रेसिपी बरोबर आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. नक्की ट्राय करून बघूया. खूपच मस्त झालेला आहे. तर या हॉटेल मॅनेजमेंटच्या इन्स्टिट्यूटला आज भेट दिलेली आहे मी आणि सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीसुद्धा यातनं काही राहून गेलं असेल तर नक्की तुम्ही फोन करून त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सरांचा नंबर आणि पत्ता दिलेला आहे. एक चांगला शेफ होण्यासाठी त्याचबरोबर एक व्यावसायिक होण्यासाठी किंवा चांगल्या ठिकाणी तुम्हाला जर जॉब करायचा असेल तर या ठिकाणी प्लेसमेंटसुद्धा अगदी उत्तम पद्धतीने दिलेले आहेत सरांनी. आतापर्यंत बरेच विद्यार्थी परदेशामध्ये चांगल्या चांगल्या हॉटेलला काम करत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणचं ॲटमॉस्फिअरसुद्धा खूप चांगलं आहे. क्लासरूम चांगले आहेत. त्याचबरोबर इथलं किचन मोठं आहे. कुठेही अशी गर्दी गोंधळ नाही आहे. नक्की या ठिकाणी एकदा येऊन भेट देऊन जावा, सगळी माहिती घेऊन जावा. आणि मी आता पास्ता खातो.